हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चेतक बदल म्हणजे काय, स्टिम्युलस व्हॅरिएशन आपण त्याला म्हणतो. बरोबर, प्रत्येक सब्जेक्टमध्ये असेल किंवा प्रत्येक चॅप्टरमध्ये जरी म्हटलं तरी आपल्याला हा चेतक बदल जो आहे हा बघायला भेटतो. तर चेतक बदल म्हणजे नेमकं काय असतं, यातून भरपूर मुलांचे कन्फ्युजन काय होत असते. अध्ययन अध्यापन क्रिया असेल किंवा मग कोणतेही एखादा बदल असेल, मग चेतक बदल म्हणजे नेमकं काय, तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं आपण बघूया अध्ययन अध्यापन प्रक्रिया म्हणजे काय. तर आपल्याला माहिती आहे की अध्ययन अध्यापन प्रक्रिया म्हणजे काय, की अध्ययन जो असतो किंवा अध्यापन जो असतो, अध्यापक आपण ज्याला म्हणू शकतो, अध्यापक जो असतो तो कोण असतो, शिकवणारा असतो. म्हणजे हा कोण असतो, शिक्षक असतो. आणि अध्यापन करणारा कोण असतो, विद्यार्थी असतो. हे आपल्याला माहिती आहे. बरोबर, मग ही प्रक्रिया जी आहे ती कशी असणार आहे, अध्ययनाविषयी निरनिराळ्या तज्ज्ञांनी वेगवेगळी मते काय केली आहे, मांडलेली आहे. मग काही तज्ज्ञांच्या मते काय आहे की अध्ययन म्हणजे वर्तनात होणारा कायमस्वरूपी बदल किंवा इष्ट बदल. बरोबर, म्हणजे अध्ययन म्हणजे काय, की कायमस्वरूपी वर्तनात होणारा काहीतरी बदल. म्हणजे प्रत्येकाला काय वाटतं आता, की प्रत्येकाला पालकांना वाटत असतं की आपल्या मुलामध्ये अपेक्षित बदल व्हायला हवे. बरोबर, मग त्यासाठी एखादा पालक काय करतो, आपल्या पाल्याला एखादी ठराविक शाळेत पाठवतो. त्यानंतर आपल्या मुलामध्ये अपेक्षित वर्तन बदलाचे चित्र रेखाटत असतो. कोणताही अपेक्षित बदल घडून आणण्यासाठी अपेक्षित वर्तन बदल म्हणजे काय, त्याचा नेमका अर्थ काय हे जाणून घेणं आपल्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे. बरोबर, अनेकांना ते न समजल्यामुळेच अध्ययन प्रक्रिया, अध्ययन वर्तन बदल यात अडथळे निर्माण होतात. मग हा अपेक्षित वर्तन बदल घडून आणण्यासाठी त्याचे मूळ जाणून घेणं आवश्यक आहे. बरोबर, आता हे सगळं जे काय आपण बघितलं, हे रामायण महाभारत आपण जे काय बघतो आहे, त्या सगळ्यामधून सांगायची गोष्ट एकच की अध्ययन म्हणजे काय, की वर्तनामध्ये म्हणजे काय, की मुलगा असेल, मुलगी असेल, कोणताही एक विद्यार्थी असेल, बालक असेल, त्याच्यामध्ये एक कायमस्वरूपीचा काहीतरी चेंज होतो. त्याला अभ्यासाबद्दल गोडी लागेल, तेव्हा त्याला कोणत्याही एखाद्या विषयाबद्दल गोडी लागेल. त्या चेंजला आपण काय म्हणणार आहोत, चेतक बदल म्हणणार आहोत किंवा अध्ययन म्हणणार आहोत. बरोबर, आता चेतक बदल आणि अध्ययन हे दोघं जवळपास सेम इक्वल असणार आहे. ते आपण पुढे डिस्कस करूया की ते कसं सेम असणार आहे. बरोबर, अध्ययन म्हणजे काय, की वर्तनात होणारा कायमस्वरूपीचा बदल. परंतु त्यासाठी चेतक म्हणजे काय, चेतक भावना काय असते ते आपल्याला समजून घ्यायला लागेल. बरोबर, मग समजा एखाद्या मुलाने हातात कोणत्याही एखाद्या झाडाचे चित्र धरून समोर प्रश्न केला की यातील महत्त्वाचा भाग कोणता, तर उत्तर काय येणार आहे, मूळ म्हणजे काय, खोड. बरोबर, मग कुठल्याही झाडाच्या वाढीसाठी प्रथम त्याचे मूळ जमिनीत घट्ट धरणे म्हणजे महत्त्वाचे असते. अध्ययन स्वरूपी झाडाचेही मूळ हे असेच असते. म्हणजे काय, की चेतक बदल असतो. त्यांचं म्हणणं असं आहे की जो अध्ययन जे आहे, अध्ययन स्वरूपी जो काही झाड आहे त्याचं मूळ जे आहे, त्याचं खोड जे आहे ते काय असणार आहे, चेतक बदल किंवा स्टिम्युलस असं त्यांचं म्हणणं आहे. तर का आहे, आपल्याला माहिती आहे की आपलं सपोज मॅथ असेल, मग मॅथमध्ये आपल्याला जे काही बेसिक फॉर्म्युले असेल, A+B=, किंवा मग A+B² असेल, किंवा कोणतेही बेसिक फॉर्म्युले असतील, वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं, आयताचं क्षेत्रफळ काढायचं, ते बेसिक फॉर्म्युले जेव्हा आपले पक्के होतील, ते मूळ जेव्हा आपलं पक्के होईल, तेव्हा आपल्याला काय होईल, गणिताचा पूर्ण अर्थ कळेल, गणित विषय काय आहे ते कळेल. बरोबर, किंवा मग इंग्लिश असेल, इंग्लिशचं ग्रामर पक्कं होईल, किंवा मराठी असेल, मराठीचं ग्रामरावर आपण कधीही भर देतच नाही. बरोबर, ज्याची इंग्लिश सपोज जी मदर टंग आहे, त्या मदर टंगचं ग्रामर आपण कधीही बघत नाही, फक्त पेपरपुरतं ग्रामर आपण बघत असतो. बरोबर, मग तुम्ही जे ग्रामर किंवा मदर टंग बोलतात त्यामध्ये तुम्ही विचार करून बोलतात का, की इथे हाच काळ वापरायचा आहे, तिथे तोच काळ वापरायचा आहे, नाही. बरोबर, आपण जे काही आपली मदर टंग असते ती आपल्या मागच्या म्हणजे आईवडील असेल, घरात जे कोणी लोक असेल, आजूबाजूला बोलणे जाण्याची जी भाषा असेल त्यातून आपण ती भाषा शिकत असतो. परंतु सपोज आपल्याला इंग्लिश भाषा शिकायची आहे. बरोबर, मग इंग्लिश भाषा शिकताना आपल्याला सगळेजण काय करतात, आधी ग्रामर शिकवतात. म्हणजे काय करतात, त्या इंग्लिश भाषेचं मूळ जे आहे, बेस जो आहे ते काय करत असतात, पक्कं करत असतात. तेव्हा आपली ती भाषा काय होत असते, कुठे ना कुठे आपल्याला तोडकी मोडकी तरी बोलता येत असते. म्हणजेच काय, की जेव्हा आपण एखाद्या भाषेचं मूळ पक्कं करू, किंवा जेव्हा एखाद्या कोणत्याही गोष्टीला पूर्णपणे समजून घेऊ, त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, चेतक म्हटलेलं आहे किंवा स्टिम्युलसन्स म्हटलेलं आहे. स्टिम्युलसन्स किंवा चेतक असं त्यांनी म्हटलेलं आहे. जेव्हा आपल्याला एखादी भाषेचं पूर्णपणे काय होईल, अध्ययन होईल, ती गोष्ट पूर्णपणे कळेल. आता बघूया चेतक बदल म्हणजे काय. आता चेतक म्हणजे स्टिम्युलसन्स आपण हे बघितलं. म्हणजेच काय, की उत्तेजना देणारी गोष्ट, मग ती वस्तू असेल, व्यक्ती असेल, आवाज असेल, शिकवण्याची पद्धत असेल, किंवा शैक्षणिक साधनेही असू शकतात. आवाजातील चढ उतार,
शिक्षकाचा पेहराव, वृत्ती, त्यानुसार आजूबाजूच्या एखादी जी वस्तू असेल, प्राणी, अशा प्रकारे सर्व काही जे काही चेतक असतात ते या संकल्पनेमध्ये सामावू शकतो किंवा आपण सामावून घेऊ शकतो. यापैकी शिक्षक शिकवताना कशाचा किंवा मग कोणत्या वस्तूची निवड करून कशा प्रकारे तो भाग जो आहे तो शिकवतो आहे, बरोबर, त्यावरून अध्ययनाची सुरुवात जी आहे ती होत असते. म्हणजेच चेतक जर आकर्षक असेल, लक्ष वेधून घेणारा असेल, कृतीयुक्त असेल तर मुलाचे त्याकडे साहजिक लक्ष जे आहे, अवधान जे आहे ते खेचले जाते. म्हणजे चेतक हा लक्ष वेधून घेणारा असावा असं इन शॉर्टकट आपण सांगू शकतो. म्हणजे काय की आता स्टिम्युलस व्हॅरिएशनची इथे मी डायग्राम दिली आहे. मग यानुसार त्यांचं म्हणणं काय आहे की शिक्षकांचं जे काही गॅस्चर असेल, उभं राहण्याचं जे टेक्निक असेल, गॅस्चर म्हणजे काय की त्यांची उभं राहण्याची पद्धत कशी आहे. एखादा शिक्षक खूप ताट उभं राहतोय, एखादा खूप असं गळमळ्याने उभं राहतोय, एखादा मध्ये सगळ्यांच्या मध्ये फिरून शिकवतोय, एखादा टेबल पाशीच उभं राहतोय, कुठेच फिरत नाही. दुसरी असेल मूवमेंट आहे, त्याची मूवमेंट तो कुठे कुठे फिरतोय. त्याचा व्हॉईस कसा आहे, व्हॉईसवर डिपेंड करतं की शिक्षकांचे किंवा विद्यार्थी किती प्रमाणात त्या शिक्षकाच्या व्हॉईसकडे किंवा सपोज काही काहींचा व्हॉईस खूप छान असेल तर ते विद्यार्थी काय करतात, आपोआपच त्या शिक्षकांच्या कनेक्ट होत जातात, आपोआप त्यांना त्या विषयाची गोडी लागायला लागते. फोकसिंग असेल, मग एखाद्याचा व्हॉईस चांगला असेल, मूवमेंट चांगली असेल, गॅस्चर चांगली असेल तर विद्यार्थी काय करतात, फोकससुद्धा त्याच्याकडे व्यवस्थितपणे लक्ष जे आहे ते केंद्रित करत असतात, बरोबर. मग इंट्रॅक्शन स्टाईल, ते आपल्यासोबत कशी बोलत आहात, पॉजेस कुठे कुठे थांबता आहात, किंवा मग ओरल व्हिज्युअल असेल, तुम्हाला ओरली काय काय सांगता आहात, किंवा म्हणजे काय लॅपटॉपवर असेल किंवा प्रोजेक्टर असेल, कोणती माहिती तुम्हाला त्यातून देता आहात. मेथड जे आहे, मेथडॉलॉजी जी असतील ती कोणते कोणते यूज करतात, ब्लॅकबोर्डचं यूज करताय, लॅपटॉपचं यूज करताय, PDF फॉर्म देताय, बरोबर. आता आपण जे काही व्हिडिओ बघितले, मी पण काही व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्लॅकबोर्डचा यूज करून सांगितला, काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला PDF मधून सांगते, काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट जे काही लॅपटॉप थ्रू सुद्धा सांगितलेलं आहे, बरोबर. म्हणजे काय की आपण किंवा जो टीचर असतो त्याची बॉडी लँग्वेज कशी आहे, त्याची मूवमेंट कशी आहे, तो कुठे कुठे फिरतोय, त्याचा आवाज कसा असणार आहे, त्याच्यावर सगळे लोक जे असतात, विद्यार्थी जे असतात त्यांचा फोकस जो आहे, लक्ष जे आहे ते केंद्रित होतं. आणि विद्यार्थ्यांसोबत शिक्षक कशा प्रकारे इंटरॅक्शन करतोय, तो कुठे कुठे व्यवस्थित थांबतो आहे का, की सलग बोलला जातोय किंवा मग खूपच जास्त स्लो बोलतोय, त्याचं ओरल व्हिज्युअल जी काय लँग्वेज असेल किंवा ओरल व्हिज्युअल कम्युनिकेशन स्किल असेल ते कसं आहे, मॉडेलिंग जे आहे किंवा मेथडॉलॉजीज आहे त्या कोणत्या मेथड तिथे यूज करतोय, हे सगळं जेव्हा शिक्षक व्यवस्थितपणे करेल त्या सगळ्यामधून जेव्हा विद्यार्थ्याचं लक्ष जे आहे ते केंद्रित केलं जाईल, त्या गोष्टीला आपण म्हणणार आहोत चेतक बदल, बरोबर. म्हणजे काय की काही विद्यार्थी किंवा मग काही टीचर लोक काय करतात, एकच मेथड कायम यूज करत असतात टीचिंग करण्यासाठी, बरोबर. मग त्या मेथडनी काय होतात, विद्यार्थी बोर होऊन जातात. मग त्या मेथडनी ऐवजी तिथे जर त्यांनी कायम वेगवेगळ्या किंवा मग 2-3 दिवसातून एक वेगवेगळी मेथड यूज केली तर तिथे काय होणार आहे, विद्यार्थ्यांचा जी आवड आहे, लक्ष जे आहे ते व्यवस्थितपणे त्या शिक्षकाच्या विषयाकडे, त्या शिक्षकांकडे लागेल आणि विद्यार्थ्यांचा जो काही चेतक बदल असेल, स्टिम्युलस व्हॅरिएशन असेल, स्टिम्युलस चेंजेस असतील ते त्यांच्यामध्ये घडून येतील. त्या विषयाबद्दल त्यांना आवड निर्माण झाली म्हणजे तो त्या विषयाचा आपोआपच अभ्यास करू लागेल, बरोबर. मग चुंबकाप्रमाणे मुलांचे लक्ष ते वेधून घेतात व त्यातून मुलांमध्ये आवड, कुतूहल निर्माण होते. शैक्षणिक साधन चांगले असेल तर मुलांमध्ये कुतूहल निर्माण करणारे असेल तर ते आपोआपच चुंबकाप्रमाणे मुलांकडे लक्ष वेधून घेते. आत्ताच मी बोलले की शिक्षकांनी जर व्यवस्थितपणे एज्युकेशनल टूल्स असतील किंवा मग जे काही मेथडॉलॉजी व्यवस्थितपणे यूज केल्या तर तिथे शिक्षकांकडे जे काही विद्यार्थी आहे त्यांचं लक्ष जे आहे ते आपोआपच त्यांना त्या विषयाची गोडी जी आहे, आवड जी आहे, कुतूहल जे आहे ते त्यांच्यामध्ये आपोआपच निर्माण होत जातं. मग मूल त्या विषयाला प्रतिसाद देतं, त्याचं उत्तर देण्याचा ट्राय करतं, प्रश्न विचारू लागतं, एखादी कृती जी आहे ती स्वतः करण्यास तयार होतं. मग शिक्षकाच्या या अध्यापन प्रक्रियेत ते काय होत असतं, सहभाग घेत असतं. म्हणजे शिक्षकांना जेव्हा एखादा विद्यार्थी उत्तर देतो, प्रतिसाद देतो, तेव्हा शिक्षकांना काय होतं, तो विषय अजून व्यवस्थितपणे खोलात जाऊन सांगा असा वाटतो, बरोबर. आता काही टीचर खूप जास्त काय करतात, एकदम खोलात जाऊन सांगतात, परंतु समोरच्याला जर काही कळतच नसेल किंवा तो रिस्पॉन्सच देत नसेल तर शिक्षकांची सुद्धा गोडी काय होते, त्या विद्यार्थ्यामधून किंवा त्या वर्गावरून कमी होते, त्या विषयावरून कमी होते. मग त्यांना असं वाटतं की आपण कितीही खोलात जाऊन सांगितलं तरी विद्यार्थ्यांना समजत नाही आहे. मग ते काय करतात, वर काय करत असतात, शिकवायचा ट्राय करत असतात.
म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्या शिक्षकाला किंवा विषयाला प्रोत्साहन देशाल, मुलांचे लक्ष जे आहे, शिक्षकांनी जितकं जास्त मुलांचं लक्ष अट्रॅक्ट करून घेतलं आपल्या विषयाकडं, तितके जास्त मुलं त्या विषयाला प्रतिसाद देत असतात, उत्तर देत असतात, प्रश्न विचारत असतात, कृती करत असतात आणि त्या शिक्षकाचे जे काही विषय असतील त्या शिक्षणामध्ये विषयामध्ये ते काय करत असतात, अध्यापन प्रक्रियेमध्ये सहभागी होत असतात. बरोबर. मग त्या थ्रू ते लिहिणे, वाचणे, फळ्यावर चित्र काढणं, कृती करणं इत्यादी ज्या काही क्रिया असतील त्या या ठिकाणी करत त्यांच्याकडून आपोआपच होत जातात. बरोबर. पण त्यासाठी चेतकसुद्धा तितकाच प्रभावी व आकर्षक असावा. चेतकाची तीव्रता ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात मुलाचे अवधान कमी जास्त होते व त्यातून आवड निर्मिती होत असते. बरोबर. आत्ताच सांगितलं की जितकं जास्त आपण एखादी गोष्ट अट्रॅक्टिव्ह करू त्याप्रमाणे तो चेतक जो असतो तो सुद्धा तितक्या प्रभावी आणि आकर्षक असावा. म्हणजे तो शिकवणारा सब्जेक्ट असेल किंवा शिकवणारा सर असेल, टीचर असेल किंवा कोणतीही एखादी तो तिथे इन्स्ट्रुमेंट यूज करत असेल त्या गोष्टीचं ते काय असायला हवं, तो सब्जेक्ट असेल तो आकर्षक असायला हवा. त्याची तीव्रता जेवढ्या प्रमाणात शिक्षक खोलीत जाऊन सांगतील तेवढ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचं जे काही लक्ष आहे ते कमी जास्त होत असतं. बरोबर. मग त्यातून काय होत असते, विद्यार्थ्यांची आवड जी आहे ती निर्माण होत असते. मग एखादे शैक्षणिक साधन हे चांगले कुतूहल निर्माण करणारे असेल तर आपोआपच ते विद्यार्थ्यांना काय होणार आहे, त्यांचे लक्ष जे आहे ते वेधून घेणार आहे. आवड व कुतूहल या दोन्हींच्या बेरजेतून सहभाग वाढीस लागतो. एकाच पद्धतीने शिकवल्यास विद्यार्थी कंटाळवाणे होतात. थोडक्यात सांगायचं झालं तर चेतक बदल म्हणजे काय की विद्यार्थ्यांना चालना देणारे, उत्तेजना देणारे, एनर्जी देणारी गोष्ट किंवा विद्यार्थ्यांचे लक्ष आणि आवड याकडे आकर्षित करण्यासाठी विविध पद्धती आणि तंत्रे जेव्हा आपण वापरून शिकवतो तेव्हा जो काही विद्यार्थ्यांमध्ये जो बदल होतो त्याला आपण काय म्हणणार आहोत, चेतक बदल म्हणणार आहोत. बरोबर. आधीही सांगितलं होतं की एकाच पद्धतीने जर टीचर शिकवत असेल तर विद्यार्थी काय होतात, बोर होतात. म्हणून शिक्षकांची जी काही शिकवण्याची पद्धत आहे ती वेगवेगळी असायला हवी. कधी त्यांनी मॉडेलिंग म्हणजे काय की एखादी सपोज प्रयोग शिकवतोय तर ते डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवायला पाहिजे. कधी त्यांनी प्रयोगाचे ते जे असतील ते काय म्हणतात त्याच्यावर आपला लॅपटॉपवर किंवा मग प्रोजेक्टरवर दाखवायला पाहिजे. कधी त्यांनी ब्लॅकबोर्डचा यूज करून दाखवायला पाहिजे. कधी त्यांनी लॅबोरेटरीमध्ये मुलांना घेऊन जायला पाहिजे. म्हणजे काय की जेवढी जास्त तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवशाल तेवढे जास्त विद्यार्थी तुमच्या विषयाकडे त्यांना चालना मिळणार आहे, ते अट्रॅक्टिव्ह होणार आहे, त्यांच्यात त्या विषयाची एनर्जी येणार आहे, त्यांचे लक्ष जे आहे, त्यांची आवड जी आहे त्या विषयाकडे आकर्षित काय होणार आहे, ते अट्रॅक्ट होणार आहेत. मग या सगळ्या ज्या काय पद्धती आपण जेव्हा शिक्षणात वापरतो, जे तंत्र आपण शिक्षणात वापरतो आणि त्या तंत्र वापरून, त्या पद्धती वापरून विद्यार्थ्यांना जे काही ज्ञान होतं, आकलन होतं, चालना मिळते, त्या सगळ्या चालना, ज्ञान वगैरे जे काही अध्ययन पद्धतीमध्ये वापरणारे जे तंत्र साधने असतील त्यातून जो काही बदल होणार आहे त्याला आपण म्हणतो चेतक बदल. समजलं. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर चेतक म्हणजे काय की अवधान म्हणजे काय की एखाद्या गोष्टीचं लक्ष केंद्रित करून घेणं, कुतूहल एखाद्या गोष्टीबद्दल अजून जाणून घेण्याची अपेक्षा किंवा मग एखाद्या म्हणजे अजून जाणून घ्यावंसं वाटणं, आवड त्या विषयाबद्दल आपोआपच आवड निर्माण होणं, त्या विषयाबद्दल अजून अनुभव आपल्याला व्यक्त करून वाटणं की आपल्याला तो विषय आवडला आहे. मग आपण काय करतो, सपोज तुम्हाला मॅथ आधी येत नसेल, आपोआपच तो विषय तुम्हाला यायला लागला आणि तुम्हाला आवडायला लागला तर तुम्ही त्याबद्दलचे अनुभव लोकांना सांगतात. बरोबर. की मला मॅथ येत नव्हतं, मला इतके मार्क्स होते, मॅथला एकदम कमी मार्क्स होते, पण मी त्याच्यामध्ये थोडं डोकं लावलं किंवा मग मला ते समजायला लागलं, मग त्याच्यामध्ये मला आवड निर्माण झाली, मग मला अजून म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सोडवावेसे वाटले. हा काय आहे, अनुभव आहे. मग तो तुम्ही काय करतात, लोकांना सांगतात. मग तो तुम्ही कसा केला, सराव करून केला. मग ते अनुभव असतील, योग्य तो कायमस्वरूपीचा वर्तन बदल असेल. बरोबर. मग हा जो काय आहे त्या मॅथबद्दल आपल्यामध्ये योग्य तो कायमस्वरूपी वर्तन बदल झालेला आहे. मग ही जी काही सगळी प्रक्रिया झाली, बरोबर, ही जी सगळी जी काही प्रक्रिया झाली त्याला म्हणायचं आहे अध्ययन. बरोबर. आणि इन शॉर्टकट चेतकाचा अर्थ म्हणजे काय की काही अनुभव किंवा काही प्रयोग जे आपण आपल्या शिक्षणामध्ये वापरले आहे. बरोबर. आता तुम्ही जो विषय आवडत नव्हता त्याच्यामध्ये आवड निर्माण केली, त्याच्याबद्दल तुम्हाला अजून कुतूहल वाटलं, जाणून घ्यावंसं वाटलं. बरोबर. त्याच्याबद्दल तुम्ही अनुभव जे आहे ते इतरांना सांगितले आणि त्यामध्ये तुम्ही काही प्रयोग पण केले. बरोबर.
सपोज तुम्हाला 2 अधिक 2 करायला लावलं तर किती होणार आहे? 4 होणार आहे. हे तुम्हाला माहीत आहे. परंतु 2 × 2 केलं तर हे किती होणार आहे? ते सुद्धा 4 होणार आहे. म्हणजे इथे तुम्ही काय केलं, जे काही काय म्हणता येईल आपण, मार्क जे आहे किंवा हे जे काही चिन्ह आहे ते बदलून घेतलं आहे फक्त. परंतु संख्या जी आहे ती सेम आहे, उत्तर जे आहे तेही सेम आहे. पण इथे तुम्ही काय केलं, चिन्ह बदलून घेतलं. म्हणजे इथे तुम्ही काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून बघितला आहे की 2 + 2 4 होतात, तर 2 × 2 सुद्धा काय होणार आहे? 4च होणार आहे. बरोबर. तर अशा प्रकारे जे काही आपण अनुभव घेतो किंवा जे काही प्रयोग शिक्षणामध्ये करतो, अध्ययनामध्ये करतो, या सगळ्यांना काय म्हणणार आहोत आपण? चेतक बदल असं म्हणणार आहोत. एकदम सिंपल साधी कन्सेप्ट होती की चेतक बदल म्हणजे काय, की विद्यार्थ्यांना जी काही चालना देणारी, उत्तेजना देणारी किंवा एनर्जी देणारी, विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टीकडे आवड निर्माण करून घेणारी, त्यांचं लक्ष वेधून घेणारी जी काही गोष्ट असते, जे काही कन्सेप्ट असतात किंवा मग जे काही अध्ययन अध्यापन पद्धती असतील, जे काही तंत्र शिक्षणामध्ये विद्यार्थी वापरतात, शिक्षक वापरतात, त्या सगळ्या तंत्रांना किंवा त्या जे काही वेगवेगळ्या लक्ष वेधून घेणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्यांना आपण काय म्हणणार आहोत? त्यातून जो काही विद्यार्थ्यांचा बदल होत असेल त्याला आपण म्हणणार आहोत चेतक बदल. एकदम सिंपल साधी कन्सेप्ट होती. एका विद्यार्थिनीने मला वारंवार हा जो काही प्रश्न आहे तो तिने विचारला होता. ठीक, तर हा जो काही चेतक बदल आहे तो तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये, प्रत्येक विषयामध्ये सुद्धा बघायला, प्रत्येक जो काही चॅप्टर आहे त्याच्यामध्ये बघायला भेटणार आहे की स्टिम्युलस व्हॅरिएशन म्हणजे काय. आणि जे काही आहे पेपरला सुद्धा बऱ्याच वेळेस विचारलं जातं की स्टिम्युलस व्हॅरिएशन कशा प्रकारे होतं किंवा स्टिम्युलस व्हॅरिएशनची डेफिनेशन काय आहे. तर स्टिम्युलस व्हॅरिएशनची डेफिनेशन आहे की शिक्षक जे काय अध्यापन पद्धती किंवा तंत्रे वापरून विद्यार्थ्यांमध्ये एखादी गोष्ट रुजवतात किंवा एखाद्या गोष्टीचे लक्ष जे आहे, अवधान जे आहे ते लक्ष केंद्रित करून घेतात, त्याला आपण म्हणणार आहोत चेतक बदल. आणि अध्ययन म्हणजे काय, की विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या वर्तनामध्ये होणारा कायमस्वरूपीचा जो काही इष्ट बदल आहे किंवा परिवर्तन जे आहे त्याला म्हणणार आहोत आपण अध्ययन अध्यापन प्रक्रिया. एकदम सिंपल साधा क्वेश्चन होता, इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थितपणे बघून घ्यायचा आहे. 2 ते 3 मार्क्समध्ये विचारला तर विचारला जाऊ शकतो. ठीक, तर आय होप की तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. फॉर्मॅलिटी आहे, कोणाला फोर्सफुली मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही कराच. ठीक, तुमचे जे काही विद्यार्थी असतील किंवा जो कोणी स्टुडंट असेल त्यांना आपल्या जे काही व्हिडिओज आहे ते सेंड करण्याचा ट्राय करायचा आहे. कारण मी यामध्ये बऱ्याचपैकी आपलं जे काही चॅनल आहे त्यावर मी तुम्हाला डिटेल प्रत्येक सब्जेक्टची, प्रत्येक विषयाची, प्रत्येक चॅप्टरची इन्फॉर्मेशन तुम्हाला देत असते DEDबद्दल. बरोबर. तर DEDचा जो काही चॅनल आहे यामध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे. TETचे जे काही लेक्चर आहेत ते सुद्धा मी तुम्हाला क्वेश्चन असतील ते तुम्हाला सेंड करते आहे. मधून त्याचेसुद्धा तुम्हाला सिरीज जे आहे किंवा मग 15-15, 20-20 क्वेश्चन, काल की परवा 100 जे काही मराठी क्वेश्चन आहे ते आपण बघितले. असेच आपण थोडे करून 100-150 ते वीकमधून 2 ते 3 वेळेस मी अपलोड करणार आहे. ठीक, तर भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.